आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आपण पाहणार आहोत। पालघरमधली बाईकवरून खड्ड्यात पडून एका 1.5 वर्षांच्या चिमुकल्याचा बोईसरमध्ये मृत्यू झालाय। बोईसर नवापूर रस्त्यावरची ही घटना आहे। संतप्त स्थानिकांनी त्यानंतर बोईसरमध्ये रास्ता रोको केलेला आहे। माहिर मोशीन शिवानी या 1.5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। एमआयडीसी बांधकाम विभागाच्या विरोधात स्थानिक त्यामुळे आक्रमक झाले। एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय। आई वडिलांसोबत बाजारपेठे जात असताना खड्ड्यात बाईक आदळल्याने अपघात झाला होता। सध्या पाऊस जोरात आहे आणि ह्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे आणि ह्यामुळे अनेक जणांचे खड्ड्यात पडून बळी जात आहेत। बोईसरमध्ये अशाच एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा आज बळी गेलेला आहे। मी बोईसरच्या मधुर चौकात आहे। आपण बघू शकतो की हे जे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, ह्या खड्ड्यांमध्ये एक बाईक स्वार आदळला आणि त्याच्या मुलाचा जो आहे चिमुकल्याचा आहे 1.5 वर्षाचा हा चिमुकला होता, त्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आपण बघू शकतो की हे जे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, इथूनची जी एमआयडीसी आहे त्याच्या अंतर्गत हे जे रस्ते आहेत ते सर्व येतात। मात्र अनेक ठिकाणी असे मोठे खड्डे पडले असताना ह्या विभागाचं पूर्णपणे इथे दुर्लक्ष आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, यामध्ये अनेक अपघात आहेत ते घडतात। आपण बघू शकतो की या ठिकाणी आता हे संतप्त ग्रामस्थ आहेत, त्यांनी रास्ता रोको सुद्धा केलेला आहे। आपण बघाल तर इथे पोलीस सुद्धा आलेले आहेत, त्या डिपार्टमेंटची लोक सुद्धा आलेले आहेत आणि सध्या चर्चा सुरू आहे। मात्र हे अपघात झाल्यानंतर ह्या यंत्रणेला जाग येते आणि त्याच्यानंतर हे इथे या ठिकाणी उपस्थित होतात। आपण पाहाल तर अशाच प्रकारे अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात आहेत। मात्र हे प्रशासन कुठे झोपेत आहे का, हा सवाल आता उपस्थित होतोय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।